11th ॲडमिशन 2025-26 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे त्या विद्यार्थ्यांना राऊंड 2 साठी फॉर्म फिलअप सुरू झालेले आहे। त्याबद्दलचा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आपल्या चॅनलवर व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये आहे पार्ट 2। हा पार्ट 2 आपल्याला कधी भरायचा आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी कधी फॉर्म भरलेला नाही आहे ते विद्यार्थी पार्ट 1 भरू शकत आहे, सध्या भरून घ्यावा, कारण की त्यानंतर तुम्हाला भरायचा आहे पार्ट 2। आणि जेव्हा पार्ट 2 सुरू होणार त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे ते विद्यार्थीसुद्धा एडिट करू शकणार किंवा ज्या विद्यार्थ्यांनी आता फॉर्म भरलेला आहे ते विद्यार्थीसुद्धा त्यामध्ये पार्ट 2चा फॉर्म भरू शकणार। त्याबद्दलचा एक प्रॉपर टाइम टेबल म्हणजे एक नोटिफिकेशन 11th ॲडमिशन 2025-26 यांच्याकडून देण्यात आलेली आहे। तर त्या टाइम टेबलनुसार संपूर्ण विद्यार्थी त्या डेटमध्ये त्यांचे रजिस्ट्रेशन करू शकतात। तर सध्या ज्या विद्यार्थ्यांचे ऑलरेडी पार्ट 1 आणि पार्ट 2 लॉक केलेले असेल ते विद्यार्थी सध्या एडिट करू शकत नाही आहे, कारण डेट अजून यायची आहे। त्यामुळे फक्त यामध्ये एकच विद्यार्थी भरू शकतो, तो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेलाच नाही आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला परंतु तो अर्धवट सोडलेला आहे। कोणता फॉर्म? फक्त आणि फक्त पार्ट 1। संपूर्ण इन्फॉर्मेशन ही पार्ट 1 साठी देण्यात आलेली आहे। त्यामुळे यामध्ये ज्यांचेही पार्ट 1 बाकी आहे तेच विद्यार्थी फॉर्म फिलअप करू शकतात। बघू शकता, कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करावयाची अंतिम तारीख 7 जुलै 2025 आहे। ज्याही विद्यार्थ्यांचे R1 म्हणजे राऊंड 1 मध्ये नंबर लागलेले आहे ते विद्यार्थी 7 तारखेपर्यंत त्यांचा प्रवेश निश्चित करू शकतात। त्यानंतर इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी व अर्जाचा भाग 1 भरणे म्हणजे पार्ट 1 नियमित फेरी 1 मध्ये नोंदणी अपूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्जाचा भाग 1 भरावयाची सुविधा संकेतस्थळावर दिनांक 2 जुलै 2025 पासून 7 जुलै 2025 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत देण्यात आलेली आहे। तर बघू शकता यामध्ये काय सांगितलं, ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले नाही आहे ते विद्यार्थी पार्ट 1 भरू शकतात। ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म इनकम्प्लीट होते, लॉक केलेले नव्हते कधी राऊंड 1 मध्ये, ते विद्यार्थी पार्ट 1 भरू शकतात, बाकी कोणीही पार्ट 1 भरू शकत नाही। त्यानंतर बघू शकता नियमित फेरी 2 मधील अर्जाचा भाग 2 पसंतीक्रम देण्याची सुविधा दिनांक 10 जुलै 2025 ते 13 जुलै 2025 या कालावधीमध्ये देण्यात येणार आहे। तर विद्यार्थ्यांना आताच सांगितलं आपण की पार्ट 2 म्हणजे ज्यामध्ये कॉलेजचे आपण ऑप्शन देतो, हे जे ऑप्शन फॉर्म आहे तुम्हाला 10 तारखेला सुरू होणार आणि 13 तारखेला लास्ट डेट असणार आहे। म्हणजे आपण जे सांगितलं होतं की तुमचे 9 तारखेला संपूर्ण व्हॅकन्सी साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यानंतर 10 तारखेला तुमचा पार्ट 2 ज्यामध्ये विद्यार्थी कॉलेज टाकू शकतात तो फॉर्म सुरू होणार आहे। तर तो फॉर्म तुम्ही तेव्हा अनलॉक करू शकता आणि अनलॉक करून कॉलेजचे नाव ॲड करू शकता, डिलीट करू शकता, त्यानंतर परत तुम्ही फॉर्म लॉक करू शकता। कारण यामध्ये एकच कंडिशन आहे, जे विद्यार्थी फॉर्म लॉक करतील, पार्ट 1 लॉक करसाल तर पार्ट 2 तुम्हाला भरता येणार आणि पार्ट 2 लॉक करसाल तर तुम्हाला कॉलेज मिळणार। जे विद्यार्थी पार्ट 1 लॉक करणार नाही त्यांना पार्ट 2 भरताच येणार नाही आणि जे विद्यार्थी पार्ट 2 लॉक करणार नाहीत त्यांना कॉलेजच मिळणार नाही आहे, कारण त्यांचा फॉर्म इनकम्प्लीटमध्ये जातो जोपर्यंत तुम्ही लॉक करत नाही तोपर्यंत। यामध्ये कोणाला कुठेही डाऊट्स असेल तुम्ही कमेंट्स करू शकता आणि 11th ॲडमिशन 2025-26चा जोही पार्ट 1चा व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ बघून ज्यांचेही फॉर्म बाकी आहेत ते विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म भरून घ्यावे आणि 11th ॲडमिशन 2025-26च्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।